महाराष्ट्रामध्ये नवीन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल लागू झालेत. नेमके काय बदल झालेत आणि सामान्य नागरिक असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा गृहनिर्माण संस्था असेल ह्यांना कशा प्रकारे ते समजून घेता येतील? वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियानं राबवली जातात, पण मला वाटत नाही की त्या स्वच्छता अभियानातून कुठला बोध घेतला जातो किंवा त्याच्यातून काही बदल समाजामध्ये होतात. कारण बऱ्याचदा आपण बघितलं असेल, कृष्णा नदी स्वच्छ करण्याचं फार चांगलं काम सांगलीतले लोक करतात, पण वारंवार तीच प्रक्रिया जर करावी लागत असेल तर कुठंतरी काहीतरी गोष्ट चुकते, याचा विचार करणं गरजेचं आहे. 2026चा जो काही कचरा व्यवस्थापन नियम आला त्याच्यामध्ये मला वाटतं की ह्या गोष्टींचा इत्यंभूत विचार केला गेलेला आहे. कारण यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या अगदी ग्रामपंचायतीपासून महानगरपालिका असू दे, तर यांच्यावर कचरा व्यवस्थापनाची जी काही जबाबदारी होती, तर 2026च्या ह्या कचरा व्यवस्थापन नियमामध्ये ती जबाबदारी थोडीशी कमी केली. जी काही मंगल कार्यालय असतील, मोठमोठ्या शाळा असतील, मोठी सरकारी कार्यालय असतील किंवा प्रायव्हेट हॉटेल्स वगैरे मोठे असतील, रिसॉर्ट्स असतील, तर यांच्याकडं तयार होणारा जो कचरा आहे ती जबाबदारी आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्था घेणार नाहीयेत. ती जबाबदारी त्यांच्यावरच टाकली गेलेली आहे. नवउद्योजकांना किंवा उद्योजक होण्याची ज्यांना इच्छा आहे अशा लोकांसाठी फार मोठी संधी जी आहे ती 2026च्या नियमामध्ये ती आपण पुढे बोलूच त्याच्यावर. पण आत्ताच्या घडीला 3 प्रकारे बायफर्गेशन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या जबाबदारी कचरा व्यवस्थापनातून बाजूला करतात. त्यातली पहिली अट ही आहे की एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये 20,000 स्क्वेअर मीटर एवढं समजा एखाद्याचं कार्यक्षेत्र असेल तर त्यामध्ये होणारा जो कचरा आहे त्याची विल्हेवाट त्यांनी स्वतःनी लावायची. ज्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे किंवा ज्यांची संस्था आहे त्यांनी स्वतः तिथं जो काही कचरा तयार होणार आहे त्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी त्यांची. दुसरी अट अशी आहे किंवा दुसरी कंडिशन अशी आहे की ज्यांच्याकडे 40,000 लिटरपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं अशा संस्था असतील किंवा अशी काही खाजगी संस्थानं असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्या तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट त्यांना स्वतः लावायची आहे. आणि नंबर 3 जी अट आहे ती महत्त्वाची आहे की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रायव्हेट संस्था असू दे, सरकारी संस्था असू दे किंवा एखादं मंदिर ट्रस्टसुद्धा असू दे, तर त्या ठिकाणी जर समजा एका दिवसामध्ये 100 किलोपेक्षा जास्त कचरा जर तयार होत असेल तर ती सुद्धा जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेत राहिलेली नाही. हा एक मेजर बदल आहे. आणि यातनं आणखी एक फायदा असा होणार आहे की सरकारी तिजोरीवर जो भार पडत होता तो भार थोडासा यातनं कमी होणार आहे. हा मेजर बदल कचरा व्यवस्थापन 2026 मध्ये 100% आपल्याला भविष्यात बघायला मिळेल.